आपण पाहतोय की वसई विराचं चित्र काय आहे। एकूण 115 जागा होत्या। भवियाला आतापर्यंत 85 जागा, भाजपला 25, ठाकरेंना 2, शिंदेंना 2 आणि इतरांना 0 अशा प्रकारचा पोल आपला होता। मात्र आता येत्या काही काळामध्ये कशा प्रकारचं चित्र असेल ते पाहणं महत्त्वाचं आहे। बहुजन विकास आघाडी अगदी 85 जागा त्यांना मिळू शकतात असं चित्र होतं। इकडे मुंबईमध्ये 227 पैकी भाजप 30 जागी आघाडीवर आहे। तर शिंदे सेना 9 जागी आघाडीवर आहे। मुंबईतल्या 227 प्रभागांमधलं हे सुरुवातीचं चित्र। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर आघाडी घेता आलेली आहे। मुंबईतल्या 227 वॉर्डांमध्ये कोण आघाडी घेते त्याचे सुरुवातीचे हे चित्र। ठाकरे सेनेच्याही 20 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे त्यांचा करिश्मा चालणार का हे कळणार आहे काही वेळात। मनसेचे 5 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। मुंबईतले हे सुरुवातीचं चित्र आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार अजून तरी आघाडी मुंबईत घेऊ शकलेला नाहीये। मुंबईच्या 227 जागांपैकी भाजप 30 जागी आघाडीवर आहे। ठाकरे सेना 20 जागी, मनसे 5 जागी, शिंदे सेना 9 जागी, अजित पवारांची राष्ट्रवादी 1 जागी आणि काँग्रेस 5 जागी आघाडीवर आहे। काँग्रेसनं एकाही मोठ्या नेत्याची प्रचार सभा मुंबईत घेतली नव्हती। तर इकडे नांदेडमध्ये 81 पैकी 24 जागी भाजप आघाडीवर आहे, 12 जागी शिंदे सेना आघाडीवर दिसतेय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार अजून तरी आघाडी घेताना दिसत नाहीये। ठाकरे सेनेच्या 2 उमेदवारांनी नांदेडमध्ये आघाडी घेतलेली, तर मनसेच्या एकाही उमेदवाराला आघाडी घेता आलेली नाहीये। तर काँग्रेसच्या 12 उमेदवारांनी आघाडी घेतली। खरं तर अशोक चव्हाण ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते तेव्हा नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। मात्र अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले आणि आता हा भाजपचा बालेकिल्ला झालाय। अर्थात अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये मोठा प्रभाव आहे। सांगलीमध्ये आता शिंदे सेना 2 जागांवर आघाडीवर आहे। तर त्यानंतर राष्ट्रवादी आपण पाहतोय त्यांनी अजूनही खातं खोललेलं नाहीये। सांगलीतलं चित्र आपण पाहतोय। उद्धव ठाकरे सुद्धा अगदी शून्यावरच या ठिकाणी आहेत। 78 जागा इथे आहेत। राज ठाकरेंना सुद्धा आपलं नाव सांगलीत कोरता आलेलं नाहीये। पण पाहतोय की कृष्णेला नमन करून या ठिकाणी काँग्रेसनं मात्र 2 जागा घेतलेल्या आहेत। तर शरद पवार सुद्धा 3 जागांवर आघाडीला दिसत आहेत।